छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, नमो पार्वती पतये, हर 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 हर। एकदा या सगळ्या मृदुंग आणि कपालवाल्यांसाठी टाळ्यांचा गजर जोरदार होऊ दे। आणि ही वाद्य आहे तो आपल्या संस्कृतीचा निनाद आणि ताल हा कानांमध्ये गुंजत राहतो। पंढरीचा विठोबा, आळंदीचा ज्ञानोबा, देहूचा तुकोबा आणि माझ्या रायगडचे शिवबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो। आज दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे, आणि परंपरा नुसती नाही तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी असा स्पष्ट स्वच्छ शब्द असलेली हिंदू तिथीची परंपरा, आणि या हिंदू तिथीच्या परंपरेप्रमाणे आपण सारेजण किल्ले रायगडावरती आलेले आहोत। आमचा काल सगळ्यांचा या ठिकाणी विषय झाला, तुफान पाऊस कोसळत होता आम्ही ज्यावेळी जगदीश्वराची इथे होतो त्यावेळी, परंतु आज सूर्यनारायणाने देखील आपल्याला दर्शन दिलेलं आहे। त्यामुळे आजचा हा शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा त्याचा आनंद द्विगुणित होतोय आपला सगळ्यांचा। आणि पाऊस आला तरी सुद्धा येऊ दे, आपल्याला माहिती आहे हा मंडप वगैरे काही नसताना सुद्धा आपण सारे शिवभक्त या ठिकाणी यायचो, बसायचो आणि हा कार्यक्रम अविरत चालू असायचा। आणि म्हणून आज आम्हाला सगळ्यांना आणि इथं असलेल्या प्रत्येकाला, तुम्ही जे शिवभक्त या ठिकाणी बसलेले आहात, हजारो शिवभक्त बाहेर आहेत, ते आता आत येतील, या प्रत्येकाचा अभिमान आहे। हा अभिमान केवळ अशा परिस्थितीसाठी आहे की दरवर्षी कुठल्याही पद्धतीनं निसर्ग साथ देत नसतानाही आणि कुणीही कुठल्याही प्रकारची मोठ्या पैशाशी तजवीज न करताही केवळ हिंदुत्वाशी इनाम बाळगून तुम्ही सगळेजण या ठिकाणी येता आणि हा रायगड हा दुमदुमून जातो जयघोषानं। आणि म्हणून जोवर तुम्हा साऱ्या शिवभक्तांचे, तुम्ही सगळेजण जनता जनार्दनात, या जनता जनार्दनानं डोक्यावर घेतलेला हा शिवराज्याभिषेक, जनता जनार्दनानं उचलून धरलेला हा तिथीचा शिवराज्याभिषेक, आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या सर्व शिवभक्त संस्था, मग ते आमचे बजरंग दल असेल, शिवप्रतिष्ठान असेल, इथं येणारी प्रत्येक संस्था असेल, आमचे वारकरी लोक असतील, त्यांनी जोवर मनामध्ये घेतलेलं आहे की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा हा कार्यक्रम हा आपला कार्यक्रम आहे, हा करायचा, तोपर्यंत पाऊस येऊ। पायरी मार्गावर 2 दिवसापूर्वी दरड कोसळली होती, पायरी मार्ग बंद झाला होता, तोही आमच्या प्रशासनाने या ठिकाणी चालू केला। परंतु या सगळ्या अडचणींवर मात करत आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलाय। मला काय वाटतं, इथं येण्याचं भाग्य, या देशात लाखो लोक राहतात या राज्यामध्ये, परंतु एवढ्या सगळ्या अडी अडचणींवर मात करून आपण सारेजण येतो। 350 वर्षापूर्वी या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी होत असताना तुम्ही आणि आम्ही कुठल्या तरी छोट्या रूपात शिवरायांचे सेवक म्हणून त्या दरबारात त्या काळात हजर होतो, म्हणून आज हे भाग्य आपल्या सगळ्यांच्या नशिबी पडतंय, लक्षात ठेवा। आणि ही परंपरा तुकोबाराय म्हटलेले, माझ्या वडिलांची बिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तसं तुमच्या माझ्या वडिलांची बिरासी म्हणजे शिवभक्ती आहे। या महाराष्ट्राला बरेच राजे लाभले शिवकाळाच्याही आधीपासून, परंतु शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी आणि या एकंदरीत किल्ले रायगडावर असणाऱ्या राजाधिराज भोसले कुटुंबियांनी तुम्हाला आम्हाला काय दिलं तर या देशाला, या राष्ट्राला, या धर्माला, या संस्कृतीला एक बुलंद प्रेरणा दिली। आणि ती प्रेरणा कसली असेल तर आपलं राष्ट्र टिकवा, आपली संस्कृती टिकवा, आपलं हिंदुत्व टिकवा, आपली भाषा टिकवा। आणि ती परंपरा मनात जोपासत जवळजवळ 13 पिढ्या या ठिकाणी आपण सगळेजण शिवरायांचा जय जयकार करतोय। आज या व्यासपीठावर आणि राजसदरेवरती शिवप्रभूंच्या काळामध्ये
सैन्यामध्ये पराक्रम करणारे जेधे सरकार कान्होजीराव जेधेंचे विषय तुम्ही या ठिकाणी या आपल्या सगळ्यांना दरवर्षी यांना भेटता येतं. बांदल या ठिकाणी या पावन खिंडीत पाय रोवून उभे राहिलेले बांदल या ठिकाणी आपल्याला त्यांच्या सोबत त्यांचे वंशज पराक्रमाची साक्ष देण्यासाठी येतात. स्वराज्याच्या निष्ठेच्या 3 अभेद्य पिढ्या, रायगडाची तटबंदी अभेद्य मानली जाते तशी निष्ठा अभेद्य मानली जाते ती जेधे घराण्याची. लक्षात ठेवा, ते जेधे या ठिकाणी आहेत. आमच्यावरती किती बुलंद संकट येऊ, माजलेल्या हत्तीसारखा अफजल खान येऊ, त्यावेळी सुद्धा एक माणूस सोबत होता आणि माजलेला हत्ती गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या समोर आला त्यावेळी सुद्धा त्या हत्तीचा माज मोडणारा एक जण त्यावेळी होता. त्याचं नाव आहे पायदळाचे सेनानी येसाजी कंक. ते येसाजी कंकाचे वंशज सुद्धा आज या ठिकाणी दरबार सुरवण्यासाठी आले. त्यानंतर आपल्या सैन्यामध्ये पायदळामध्ये असे स्वराज्याच्या शत्रूचे वार छाताडावर झेलत स्वराज्य रक्षणाची घेतलेली आण भाग कायम अभेद्य ठेवणारे सणस घराण्याचे वंशज सुद्धा या ठिकाणी आहेत. विलाजीराव सणसांचे दरवर्षी सगळी मंडळी आपल्याकडे येतात आणि तुमचं आमचं भाग्य आहे. आपल्याकडे तुकोबाराय गातेच मंडळी इथं बरीच वारकरी मंडळी आहेत. परेशराव आहेत आमचे प्रवचनकार. भाग्य आम्ही तुका देखी याला असं गातेतल्या एका अभंगामध्ये वाक्य आहे की आमचं भाग्य आहे यलोकी मिरविना लोका भाग्य आम्ही तुका देखी याला, की लोक भाग्यवान आहेत. आम्ही तुकाराम महाराजांना बघितलं असं म्हणतील तसे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत, कारण इथं असलेल्या यांच्या रक्तामध्ये त्यावेळी या जमिनीसाठी सांडलेलं रक्त आजही सळसळत आहे. आणि म्हणून करता राज्याभिषेकाला ही मंडळी असणं, एक सरदार आणि एक राजनिष्ठ कुटुंब असणं हे 1 करोड माणसं इथं असण्यापेक्षा जास्त आहे. लक्षात ठेवा. म्हणून करता त्याच्यानंतर आमचे इंदलकर या ठिकाणी आहेत. हा रायगड इथं आपण सारे जण ज्यांच्यामुळं या सगळ्या वास्तू इथल्या वस्तू आणि हा गड हा दुर्ग आपण पाहतो तिथे स्वराज्य पाहिजे आहे. काय मागितलं आमचे तुकोबाराय म्हणतात हे तुम्ही थांबा ना इथं जरा, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. बरोबर आहे. आमची भजनकरी मंडळी आहेत तिथं भजनी टेका जरा 1-2 मिनिटं भजनी टेका. या भजनकरी मंडळींना हा भजनी टेका ज्यावेळी भैरवी घेतो, भजनाचा शेवट करतो, कीर्तनाचा शेवट करतो, त्यावेळी हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा म्हणतात. मी कायम म्हणतो इतिहासामध्ये आणि तुम्ही हजारो शिवभक्त जमलेले आहात. मी वर्षातला प्रत्येक दिवस तुमच्या कुणाच्या ना कुणाच्या तरी गावात येत असतो. बरोबर आहे. कसा येऊन राज्याभिषेकाबद्दल बोलतो की नाही बोलत, हो की नाही. त्यावेळी मी कायम सांगतो तुकोबारायांनी काय मागितलं, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. त्याच्यानंतर हे मागणं जर कुणी मागितलं असेल तर शिवप्रभूंना एक जण म्हटला महाराज मला काही नको, परंतु तुमच्या चरणाची धूळ मला लाभावी आणि तुमचा मला विसर पडू नये यासाठी दगडावरती माझं नाव घ्या आणि ती पायरी बनवा. तो मान जातो तुकोबारायांनंतर हिरोजी इंदोरकरांना. लक्षात ठेवा. हेची दान देगा देवा तुझा विसर व्हावा. ती पायरी आजही अभेद्य आहे. आमचे करंजावळे कुठे गेले, आलेत की. करंजावळे सरदार आहेत या ठिकाणी, खुटवड आहेत दुर्गसेवक. या सगळ्या मंडळींना टाळ्यांच्या आणि शिवछत्रपतींच्या जयघोषात आपण एकदा मानवंदना देऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. आणि ही सारी मंडळी आणि तुम्ही आम्ही मगाशी जसं म्हटलं भाग्यवान आहोत ते याच कारणासाठी की तिथीचा शिवराज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. मी आज तुम्हाला दाखवायला मी नेहमीसारखं ते कविभूषण कथा विता हे सगळं तेच सांगता येतं दरवर्षी. मागची 18 वर्षे हेच करतोय. मी तुम्हाला दाखवायला काही गोष्टी आणल्या. तिथीचा राज्याभिषेक का महत्वाचा. काही जण म्हणतात आम्ही ग्लोबल होण्यासाठी जगभरात जाण्यासाठी हे करू ते करू ते करू. ते कुठे ते सगळ्यांना कळवून म्हणले आपण येतो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला. बरोबर आहे ना. मी तुम्हाला तिथीचं महत्व काय आहे याचे 2 आकडे सांगतो. फक्त
2023, 2024 आणि 2022 या सालांमध्ये मी तुम्हाला आत्ता आकडेवारी देतो, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आषाढी एकादशी, मी काय सांगतोय नीट ऐका. आषाढी एकादशी 10 जुलै 2022, 2023चा 29 जून आणि 2024चा 17 जुलै आली एका तारखेला. तिथीला आली आहे की नाही वेगवेगळ्या. आता ईद 2022ला ईद आहे 10 जुलै, 2023ला आहे 28 जून आणि 2024ला आहे 17 जून. आली आहे एका तारखेला, तिथीला आली आहे. आता गणपती 2022 9 सप्टेंबर, 2023 28 सप्टेंबर आणि 2024 17 सप्टेंबर आलेत एका तारखेला. कशानुसार आले? मोठ्याने. पुढे बौद्ध पौर्णिमा 2022 16 मे, 2023 5 मे आणि 2024 23 मे आलेत तारखेला. कशाप्रमाणे आलेत? कशानुसार? आणि सगळ्यात शेवट दसरा, जो तुमचा आमचा सगळ्यात महत्वाचा सीमोल्लंघनाचा दिवस 2022 5 ऑक्टोबर, 2023 24 ऑक्टोबर आणि 2024 12 ऑक्टोबर अनेक तारखेनुसार नाही आलेले, तिथीनुसार. मग सर्व धर्मीय लोक स्वतःचा सण हा तिथीनुसार करत असतील तर आमची कायम एक मरेपर्यंत मागणी आहे, शिवराज्याभिषेक हा तिथीनीच व्हायला हवा. तर त्याला या जगातल्या सगळ्या सणांचा इथे कोणीतरी आता वाक्य वापरलेलं आहे. आता या प्रचार आणि प्रसारामध्ये तुम्हाला सगळ्यांना ते वाक्य माहिती असेल. जशी आमची आषाढी एकादशी तशी छत्रपतींची ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. लक्षात ठेवा. हल्ली काय झालंय? आम्ही ग्लोबल करू, शिवाजी महाराज जगात गेले पाहिजेत, शिवाजी महाराज परकीय देशात समजले पाहिजे म्हणून आम्ही तारखेला तिथीला वगैरे करू नका. शिवाजी महाराज जगात गेले पाहिजेत. आणि हे कोण पोचवणार? आता तुम्ही आलेले शिवाजी महाराज हे तुमचे आमचे सगळ्यांचे राजकीय सर्वश्रेष्ठ महाराज होते. शिवाजी महाराजांनी त्यावेळी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तारीख जी निवडली त्याच्याऐवजी इंग्लिश तारीख निवडली का? कुठली तारीख निवडली? आपण म्हणतो ग्लोबल होऊ दे, पण ग्लोबल कशाच्या जीवावर? इंग्रज एका तहामध्ये एका कलमामध्ये शिवाजी महाराजांकडे करार घेऊन आले होते. तो करार इथे मी ठेवलाय. त्या करारातला एक गंमत सांगतो. शिवाजी महाराजांनी हे ज्यांना कुणाला ग्लोबल विबल म्हणतात या परक्या सत्तेतल्या इंग्रजांची 3 कलम मान्य केली. 4थं कलम खोडलं आणि ते 4थं कलम असं होतं की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये इंग्रजांची नाणी चालावी. शिवाजी महाराज म्हटले मान्य नाही, माझ्या राज्यात माझीच नाणी चालणार. का? शिवाजी महाराजांनी त्याला विचार केला मी ग्लोबल झालं पाहिजे. शिवाजी महाराजांना माहिती होतं आपलं सत्व, आपलं स्वत्व, आपलं जे काही आहे ते आपल्या स्वभूमीशी आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी त्यावेळी इंग्लिश नाणी नाकारली, इंग्लिश तारीख नाकारली. आज रायगडावर जे शिवभक्त उपस्थित आहेत ते शिवरायांच्या 8वे रूप आणि 8वा प्रताप याला मानणारे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. लक्षात ठेवा. आणि ग्लोबल ग्लोबल काय डंका वाजवतं बाहेर. तुम्हाला एक गंमत दाखवतो. ते उद्गार आहे. मुद्दाम ते दरवर्षी सारखं सौरभ करण्याचं जे रूप आहे ते आम्हाला आता बरीच बंधनं लागलेली आहेत बऱ्याच ठिकाणावरनं, त्यामुळे मी बोलत नाही. पण ज्यांनी तिथीच्या राज्याभिषेकाला मुद्दाम झाकण्यासाठी ग्लोबल करा हे केलंय त्यांच्यासाठी हा पुरावा आहे. हा पुरावा असा आहे शिवाजी महाराज जिवंत असताना इथे कोपऱ्यात इथे वरती 15-20 इतिहास अभ्यासक थांबले. त्यांना विचारा हे खोटं आहे का? बरं आपण कागद पहिल्यांदा दाखवला यांना. शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराजांबद्दल या जगातली लोक काय बोलली यातली 3 उदाहरणं मी तुम्हाला देतो. आणि ती 3 उदाहरणं अशी आहेत. बर्नियर नावाचा एक प्रवासी आला होता.
तरी इंग्लिश मध्ये गेलेले, इथे इथे वेळ कमी आहे, पालखी येते म्हणून मी त्यातलं मराठीतलं वाचतो. हा बर्नियर डॉक्टर होता. या बर्नियरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हटलंय बघा. विजापूर प्रांतात एका राजाने बंड केले असून तिथल्या बादशहाच्या ताब्यातील अनेक महत्वाचे किल्ले आणि 1-2 बंदरे देखील त्यांच्या ताब्यात गेले आहे. या धीट आणि साहसी राजांचे नाव शिवाजी महाराज म्हणजे भगवान शिव आहे. हे परदेशातला बर्नियर म्हणतोय, लक्षात ठेवा. बरं, हे मी लिहिलंय का? काही तसं नाही लिहिलंय का? तुम्ही लिहिलंय कोणी? बर्नियर लिहिलंय त्या काळात. आणि तो पुढे असं म्हणतो, ते शिव जागरूक व धाडसी कृत्य करणारे असून त्यासाठी स्वतःचे प्राण धोक्यात टाकायला मागे पुढे पाहत नाही. पत्र तुम्हाला मी एक, या दुसऱ्या पत्रामध्ये तारीख आहे 8 डिसेंबर 1673. हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 1 वर्ष आधीची तारीख. आपण जे म्हणतो ग्लोबल ग्लोबल, मुद्दाम दाखवायला आणलं. हे पत्र आहे इंग्रजांचं आणि ह्या पत्रात शिवाजी महाराजांबद्दल 11 जून ते 8 डिसेंबर या कालखंडाबद्दल इंग्रज काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगतो. हे वाक्य फार महत्वाचं आहे. आज रायगडावरनं जाताना एकतर याचा फोटो काढून द्या किंवा हे वाक्य हृदयावरती कोरून द्या. इंग्रज त्या काळात कुठल्याही तारीख तिथी कॅलेंडर असं काय बाहेर गेलं नव्हतं, असं काय फॅड आलं नव्हतं ग्लोबलपणाचं. त्यावेळी इंग्रज शिवाजी महाराजांबद्दल असं म्हणतात, शिवाजी महाराज हे मोगली फौजेप्रमाणे आळशी नसून, मोगल फौजेची इज्जत पहिली काढली त्यांनी. ते काय म्हटले, शिवाजी महाराज हे मोगली फौजेप्रमाणे आळशी नसून प्रत्येक संधीचा ते योग्य फायदा करून घेतात. आणि शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे, शिवाजी महाराज भर पावसाळ्यात सुद्धा त्यांचे उद्योग थांबवत नाहीत. आपण भर पावसाळ्यात इथं जो उद्योग म्हटलाय हा शिवाजी महाराजांसारखा उद्योग आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. शेवटचं जे वाक्य वाचलं, काय वाक्य होतं, शिवाजी महाराज भर पावसात देखील आपला उद्योग थांबवत नाही. तिथे कागद आहे, तुम्ही बघा नंतर. आज पावसाच्या उद्योगाला न घाबरता आपण इथे आलेले आहोत ना, हे खरे शिवछत्रपतींचे अनुयायी आहेत असं मग अशी म्हटलं त्यांना. आता मला सांगा, 1660 चा पुरावा दिला, 1673 चा पुरावा दिला, 1680 चे 4 पुरावे अजून त्याच्यामध्ये. कुणीतरी कुठल्या तरी बाजूने व्हॉट्सअप स्टोऱ्या ठेवण्यासाठी ग्लोबल ग्लोबल लावून शिवाजी महाराज 16व्या शतकात ग्लोबल झाले होते. त्यांच्या पराक्रमाने त्यांना कुणी आम्हाला तिथीला दाखवण्यासाठी ग्लोबल करायची गरज नव्हती, लक्षात ठेवा. शिवाय छत्रपती हे तुमचं आमचं दैवत आहे. त्यांच्या पराक्रमानं, त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या पुरुषार्थानं त्यांनी या देशावर असलेली बाहेर आलेल्या मोगलांची सत्ता तुडवून काढली. इंग्रज म्हटलंय, सौरभ करणे नाही म्हटलेला. हे पोलीस काय करतात नंतर त्यातून ते सगळं काढून घेतात आमच्याकडनं. तर त्याच्यात मुद्दाम इंग्रजांचं वाक्य आणलंय. इंग्रज म्हटले, शिवाजी महाराजांची फौज आणि मावळे हे मोगलांसारखे आळशी नाहीये. आम्ही नाही म्हणतो. याचाच अर्थ मोगलांचा ढिसाळ कारभार शिवाजी महाराजांनी इतका फोडून काढला आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांच्या कष्टांनी इथं बसलेल्या प्रत्येकाच्या पूर्वजांनी रक्त सांडल्यावर, इथं उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या पूर्वजांनी योगदान बलिदान दिल्यानंतर आज जो दिवस साजरा करायला आपण सारेजण जमलेले आहोत तो दिवस उजाडला. आणि या दिवसाची वाट सारा हिंदुस्थान आतुरतेने बघत होता. आणि त्या दिवशी कविराज भूषण या दरबारात आले आणि कवी भूषणांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शिवतांडव सादर केलं. छत्रपती शिवाजी महाराज की. धात तरीकडे धात इंग्रजी मी जन्म पर भारवसु अंग पर रावणस जन्म पर रघुकुल राज है.
राजाची मुंबई सफर कोंबलीच्या बाई सफर कोंबलीच्या बाई सफर कोंबलीच्या बाई सफर. आणि कवी भूषणानं पुढचं जे काव्य घेतलं ते अतिशय शिवाजी महाराजांचं वर्णन करणारं होतं. साजी चतुर रंगबीर रंगबेतू रंगचे सरजा शिवाजी रंग भूषण भाननाथ भागने गारने नदीनाथ मदका रंग के ललका खायला पाहिलं खायला पाहिलं खायला कमे खायला काय राजवाटी खायला पाय काय उचलता हो काळा सतारणी धोनी धाराने लगतची धारा धारा पारा पारा वारियो हालत है वारियो हालत है वारियो हालत है. या कवी भूषणाचं एक वाक्य आहे. मगाशी मला वाटतं यांच्यापैकी कोणीतरी उल्लेख केला, काशी की कला जाती मथुरा मस्जिद बनती अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. या वाक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व आणि महात्म्य हे आपल्याला कळलेलं आहे. असे आपले प्राणप्रिय छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या उत्सवासाठी आपण सारेजण येतो. आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की दरवर्षी आपल्या सोबत नव्याने नवी पिढी इथं आणणं. मी कालपासून मोजतोय, आता अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आले, बरेच मान्यवर आले. आम्ही जवळजवळ ही रायगड आता काल फिरत असताना हे सगळे माझ्याबरोबर आले आणि इथं असलेली बरीच लोक आणि इकडे असलेली बरीच लोक, तुमच्यापैकी जवळजवळ 80% लोकांना मी काल भेटलोय की नाही भेटलेलो, रात्री संध्याकाळी दुपारी, हो की नाही? आणि आल्यावर तुम्हाला भेटलो की नाही भेटलो? आल्यापैकी त्यांना मी पाहिलं आणि ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या सोबत एवढ्या निसर्गाशी लढून आणि झगडून लहान बाळ आणि लहान मुलं आली होती त्यांच्या सोबत फोटो काढून त्यांचं कौतुक केलं की नाही केलं, याचं कारण हे आईबाप स्वतःच्या मुलाला रायगडावर नेऊन त्यांना संस्काराची शिदोरी नव्हे हिंदुत्वाचा बुलंद संस्कार या रायगडावर आणून देतात. आणि म्हणून पिढी जात असणं आणि पिढीने येणं याच्यात फार फरक आहे. एखाद्याकडे वारसा आला त्याला तो पिढीने जपता येईलच असं नाहीये, लक्षात ठेवा. एखाद्याकडे वारसा आला तर त्याला तो पिढीने जपता येईलच असं नाहीये, पण प्रत्येकानं स्वतःची पिढी तयार करून हिंदुत्वाचा भगवा झेंडा या रायगडावर फडकवणं हे मात्र आपल्या हातात आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून करता मी मागच्या वर्षी पण एक वाक्य इथं बोललो होतो, तुम्हाला जर आठवत असेल हे वाक्य, तुम्ही प्रत्येक जण इथं असता. शिवराज्याभिषेक दिन म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा महाराष्ट्राचे वक्ते तयार करण्याची फॅक्टरी आहे. बरोबर आहे का चूक आहे? मागच्या काही वर्षांचा इतिहास कळा. आता काय महायुतीचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी येण्याची संख्या सरकारी सगळं वाढलंय, पण त्याच्याही आधी शेकडोनी पोलीस केस अंगावर घेत आणि या ठिकाणी संघर्षाला सामोरं जात हा राज्याभिषेक या ठिकाणी साजरा केला. त्याच्यातनं अनेक वक्ते घडले आणि म्हणून नवीन नवीन वक्ते राजसत्रेवरनं आपल्याला दिसतात. अनेक वर्ष या ठिकाणी बोलतात, नवीन कलाकार या ठिकाणी दिसतात. महाराष्ट्राचे अनेक अवॉर्ड जिंकणारे शाहीर आणि गोंधळी सुद्धा याच राजसत्रेंनी महाराष्ट्राला दिले आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून या नवीन सर्वांना आणि आलेल्या कलावंतांना पण माझी कायम विनंती राहील, तुम्ही इथं येता, मी बरोबर बोलते की नाही, इथं कला सादर करता आणि काही वर्षांनी तिथीच्या राज्याभिषेकाला टांग देऊन सगळीकडे मात्र जाता. खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? थोडं थोडं कराय, परंतु जे इथे येतील कला सादर करतील, आयुष्यात एक गोष्ट काय लक्षात ठेवा, समितीचे स्वागताध्यक्ष आणि या रायगड जिल्ह्याचा बुलंद ठाण्यावर हिंदुत्वाचा धगधगता अंगार माननीय भरतशेठ गोगावले साहेब यांचे एक वाक्य आहे. ते वाक्य कायमस्वरूपी सगळ्यांनी लक्षात ठेवा, जशी पंढरीची वारी तशी रायगडची वारी कुणी चुकवता कामा नये. आणि ती किती कलाकार मोठा हो, इथे अनेक वक्ते इतिहास अभ्यासक आहे, मलाही त्यांना सांगायचंय संघर्ष करा. आम्ही वर्षभर गावागावांमध्ये फिरतो, राज्याभिषेकाचा प्रचार करतो, त्यावेळी हा जनता जनार्दन या ठिकाणी जयघोषासाठी उभा असतो. म्हणून ग्राउंड लेवलला ग्रास रूटला यांच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जाता आलं पाहिजे. तिथीच्या राज्याभिषेकातनं आजपर्यंत महाराष्ट्राला मिळालेल्या
वक्त्यांची यादी जर काढली तर ती 20 ते 25 पेक्षा जास्त आहे. दुसरा असा कुठला उत्सव नाहीये, लक्षात ठेवा. हा फक्त आणि फक्त तिचा राज्याभिषेक आहे आणि तो वाढवणं हे तुमच्या माझ्या सर्वांच्या हातात आहे. यानंतर या ठिकाणी सोहळा साजरा होईलच, परंतु तुम्हाला जर आठवत असेल तर 3 वर्षापूर्वी मला चांगलं आठवलं, कारण शेवट मी इतिहास अभ्यासक आहे. इतिहास तज्ज्ञ विज्ञ आम्हाला म्हणत नाही, जे ते सरकारांना माहिती आहे. इतिहास संशोधक वगैरे ही सगळी फार मोठी मंडळी असतात, त्यांच्यासारखं ते सगळं करणं आपल्याला जमत नाही. आम्ही इतिहास अभ्यासक आहोत. पण 3 वर्षापूर्वी महाराष्ट्राला तुम्हाला इथे शब्द दिला होता, रायगडाच्या बाबतीत एक अशी कथा मी आणि की जी देशभर पोहोचेल. आणि इथं वाघ दरवाजाची गोष्ट सांगितली होती, आठवते? आणि त्याच्यानंतर वाघ दरवाजाची कथा आणली. आज मी तुम्हाला उरलेल्या 2 मिनिटांमध्ये एक अशी बुलंद कथा सांगतो जी पुढच्या वर्षात देशभरात गाजेल. आणि त्याचा शब्द मी तुम्हाला देतो. ती बुलंद कथा या रायगडाच्या पायथ्याला घडलेली आहे. आणि ती कथा म्हणजे, इथून जर मागे गेलं, नीट लक्ष देऊन कान देऊन ऐका. जर कोणत्या रस्त्याने येत असतील, आलेले असतील, तर राज्याभिषेकावरनं उतरून जाताना आपल्याला त्या ठिकाणी आज जायचंय. तिथं फोटो काढायचा आहे, तिथं जयघोष करायचा आहे. मी काय सांगते नीट ऐका. इथनं खाली गेलं, पाथार सोडलं की पाथारच्या पुढं सांदोशी नावाचं गाव आहे. माहित आहे? सांदोशी माहितीये का नाही? तुम्हाला माहितीये का सांदोशी? त्या सांदोशी मध्ये थोडस वरती गेलं की कावल्या बावल्याची खिंड आहे. त्या पालखीचा आपण स्वागत या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या